वाघोबा टीव्ही आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2025 हा महासंग्राम आपण या ठिकाणी पाहतोय। तर नुकताच झालेल्या सामन्याचा आपण विचार केला तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय तो म्हणजेच खेळाडू असणार आहे मिस्टर रोहित मडवी या ठरतोय या सामन्याचा सामनावीर। तर आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आपण या ठिकाणी पाहतोय। सम्राट स्फूट सागपाडा आणि त्यांच्या समवेत असणार आहे गावदेवी स्फूट जाबरपाडा या दोन संघामध्ये हा मैत्रीपूर्वक सामना असणार आहे। कारण दोन्ही संघ आपण पाहिलं तर पेल्हार या परिसरातील हे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जेव्हा एकाच परिसरातील दोन संघ असतात त्यावेळेस निश्चितच त्यांचा खेळ मात्र अतिशय जबरदस्त जरूर पाहायला मिळतोय। या ठिकाणी आपण पाहतोय रोहित मडवी या खेळाडूला मॅन ऑफ द मॅचचा जो पुरस्कार आहे तो वितरित केला जातोय। चंदू पडवळे दादांच्या शुभ हस्ते। आज या स्पर्धेचा आपण पहिला दिवस पाहतोय आणि पहिल्या दिवसामध्ये अनेक मान्यवर सायकलच्या सत्रामध्ये आपण पाहिले आणि त्या मान्यवरांच्या शुभ हस्ते या खेळपट्टीचा मात्र उद्घाटन सोहळा आपण पार होताना पाहिला आणि अगदी ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण होताना आपण पाहतोय। चला दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण यायचं आहे, दोन फलंदाज गावदेवी स्फूट जाबरपाडा टीमचे दोन खेळाडू पण मैदानाच्या आतमध्ये रवाना व्हायचं आहे। पंकज डबकाण त्याच्या समवेत आपण पाहतोय पिंटू जाधव हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाज आपण पाहणार आहोत कुणाल महाली नावाचा गोलंदाज आपण पाहणार आहोत। दोन्ही टीमला शुभेच्छा असतील, बेस्ट ऑफ लक। चला घाई करा, शतरक्षण करणारी टीम पण शतरक्षण करायचंय। तर निश्चितच आमच्या सोबत या ठिकाणी आम्हाला जोडले जात आहेत व्हॉइस ऑफ कामन भरत माळी, एक जबरदस्त समालोचक देखील आहेत आणि एक चांगल्या मॅचेस त्यांच्या माध्यमातून देखील आपण जरूर पाहिले आहेत। पहिल्या 4 षटकामध्ये निश्चितच काय घडेल काय बिघडेल निश्चितच त्याचं वर्णन आपण भरत माळी यांच्याकडनं निश्चितच ऐकणार आहोत। धन्यवाद विजय। सामना चालू आहे दुपारच्या सत्रामध्ये सर्व खेळाडू रसिकांचं सर्व मान्यवरांचं सर्वांचं हार्दिक हार्दिक शुभेच्छा, सर्वांना धन्यवाद। सर्व संघांना पहिला गोलंदाज असेल, हो पहिलाच बॉल आहे, पडल्यानंतर थोडासा ऑफस्टॉपवरनं सरळ चेंडू स्टेकच्या हातामध्ये चेंडू हा हाताळला जातोय। कारण की या ठिकाणी जर बघितलं लेन आणि लाहींचा मारा व्यवस्थित आहे गोलंदाजाचा, त्यात काही शंका नाही। कारण की पहिला गोलंदाज आहे, पॉवर प्ले मध्ये षटक हाताळलं जाते। 30 सेकंडच्या बाहेर फक्त 3 क्षेत्ररक्षण बाहेर दिसत, लॉंग ऑफ आहे, लॉंग लेग असं एक क्षेत्ररक्षण आहे। त्याच्यानंतर मला वाटतं वाडीस विकेटला एक क्षेत्ररक्षण लावलेलं आहे। पुन्हा एकदा राईट आर्म फोर्थ विकेटचा मारा करतोय, यावेळेस पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू मारावा लागतोय बघा। कारण की ह्या गोलंदाजाकडे आपण जर बघितलं तर अतिशय चांगली लेन लाही व्यवस्थित आहे, कुणाला आहे गोलंदाज मार्कवर। पंकज स्ट्रायकरकडे
उजव्या हाताचा फलंदाज असेल. हॅलो हॅलो हो, अप्रतिम बॉल असेल. चेंडू निघून जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. हा आलाय सुंदर आणि शानदार चौकार. धन्यवाद डीजे. मधुर संगीत गीत आपण ऐकतोय. चौकार षटकार विकेट जर गेले तर लगेच या ठिकाणी डीजे लावला जातोय. बघा, चांगली स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली जाते. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन यांच्या अंतर्गत ही स्पर्धा खेळवली जाते. वाघोबा स्पोर्ट तिवरी सरपंच आणि सरपंच चषक असं 2025 हे आयोजन आपण बघतात मित्रांनो. एक चांगलं आयोजन आहे. आयोजकांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे या स्पर्धेसाठी आणि या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आहे. हो, स्ट्राईक ड्राईव्ह केलाय चेंडूला. चेंडू जातोय लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर. आणखी एक या ठिकाणी चौकार येतोय. अप्रतिम होता. हाफचा चेंडू होता आणि चेंडूला कट केलाय त्या दिशेने. चेंडू सरळ 4 धावांसाठी हा चौकार जातोय. निश्चित अतिशय जबरदस्त फटका यावेळेस आपल्याला जरूर पाहायला मला. मागचा पाय थोडासा वागवला, मागे गेले आणि त्याच्यानंतर पॉइंटच्या दिशेनं जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. हो, यावेळेला पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. बघायचं क्षेत्ररक्षण चांगले होते, मात्र बघा क्षेत्ररक्षणामध्ये कॉल करणं हे फार मोठं गरजेचं असतं. वेट नो हे मला जवळजवळ 3 शब्दांचं क्रिकेट मिश्रण केलं जातं. परत त्या ठिकाणी कॉल करणं हे गरजेचं असतं. मात्र या ठिकाणी कॉल जर झाला असता तर नक्कीच हा झेल सुद्धा या ठिकाणी झाला असता. मात्र झेल या ठिकाणी सुटलाय. रनिंग कॅच घेण्याचा खूप प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षणामध्ये. झेल सुटलेले. धावसंख्येमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 10च्या घरामध्ये ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. क्रॉस केलाय चेंडूला. पुन्हा एकदा बघायचा शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने जाईल. हा न करता हा चेंडू पुन्हा 4 धावांसाठी जातोय. येस डीजे. धन्यवाद. निश्चित एक चांगली सुरुवात भरत निश्चितच केली आहे. 14 धावा धावफलकावरती एक पॉझिटिव्ह सुरुवात म्हणायला काही हरकत नाहीये, कारण कुठल्याही प्रकारचा गडी त्यांनी गमावलेला नाहीये गावदेवी स्पोर्ट जाबरवाडा टीमनं. येस, अगदी बरोबर आहे. कारण की बघा 10 पेक्षाही जास्त धावा या ठिकाणी गोलंदाजांनी दिलेल्या आहेत. कारण की 10 पेक्षा धावा या कमी द्यायला पाहिजे होते विजय. कारण की इथे गोलंदाज थोडासा महागडा जो पडलेला आहे. कारण की पहिली षटक ज्यांनी आपण बघितलं पॉवर प्ले मध्ये षटक हाताळला गेला होता आणि हा गोलंदाज थोडासा नक्कीच महागडा ठरला गेला होता. आणि टेनिस क्रिकेटचा आपण जर विचार केला तर आपल्या या भारतामध्ये टेनिस क्रिकेटला हे जास्त प्राधान्य दिलं जातोय. आपल्या पूर्ण या भारतामध्ये असं वेळ लावणारा हा क्रिकेट आहे. बघा मित्रांनो, प्रत्येक ठिकाणी गल्ली गल्लीमध्ये हा क्रिकेट खेळला जातोय. कारण की क्रिकेट असा खेळ आहे सर्वांना हसवणारा, सर्वांना रडवणारा असा हा क्रिकेट आहे. आणि याच्यामध्ये कुठलाही संघ पराभव होतोय आणि कुठलाही संघ विजय होतोय. असा खेळ एक टेनिस क्रिकेटला लावणारा एक वेळ लागलेला आहे आपल्या या भारतामध्ये. पारितोषिक लावलेलं आहे या ठिकाणी. जवळजवळ 1000 रुपयाचं क्रॅश पॅक या ठिकाणी आमच्या इकडे जमा झालेले आहेत. महेंद्र रावते यांच्याकडनं हे पारितोषिक लावलेलं आहे. 3 षटकारासाठी हे पारितोषिक लावलेलं आहे. 1000 रुपयाचं पारितोषिक असेल या ठिकाणी. साठी क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल केलेला आहे. गोलंदाज वैयक्तिक आणि संघाचं मला वाटतं हे दुसरे षटक आहे. गोलंदाज येतोय मनोज, हा गोलंदाज मार्कवर येतोय. चांगला गोलंदाज आहे. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन यांच्या अंतर्गत ही स्पर्धा खेळवली जाते मित्रांनो. बघा आपला समाज हा भरपूर पुढे गेलेला आहे आणि कुठेतरी एखादा खेळाडू घडला जातोय आणि पूर्ण या वसई तालुक्याचं हे नाव हे खूप मोठं केलेलं आहे या असोसिएशनने. गेली भरपूर वर्ष झालेत
शॉर्ट पिच चेंडू होता यावेळेस कहीं पे निघाया कहीं पे निशाणा जाने का था पुणा और पोच गया था ना बघा ऑन साईडच्या त्याच्या विरुद्ध दिशेने हा फटका त्याला खेळाचा होता चेंडू सरेल शॉर्ट लेगच्या दिशेने तिकडे गेला होता आणि क्षेत्ररक्षक तिकडे जातोय चेंडूला उचलतोय तोपर्यंत धाव घेण्याचा जरूर प्रयत्न केला होता मात्र तसं काय होताना या ठिकाणी दिसत नाही पॉपिंग पिच वरती टिकू राहणं हे फार मोठं गरजेचं आहे बघा खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उचलावा लागेल सिमेंट्स काँक्रीटने बनवली खेळपट्टी आहे शक्यतो भरपूर ठिकाणी खेळपट्ट्या मला पाहायला मिळतात कारण की पूर्वीच्या काळामध्ये शेणाने सारवलेल्या खेळपट्ट्या मी जास्तीत जास्त बघायचो परंतु या ठिकाणी खेळामध्ये जसं बघा काळ बदलत चाललेला आहे त्याच्यामुळेच क्रिकेटमध्ये सुद्धा वेगवेगळे नियम आणि काहीतरी वेगळं मला पाहायला मिळतंय पुन्हा एकदा गोलंदाज असेल गोलंदाज मार्कवर शॉर्टम फुल करण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही चेंडू पडल्यानंतर सरळ चेंडू इस्टेकच्या हातामध्ये चेंडू विसवतोय निर्धाव चेंडूची समाप्त होतोय लेन आणि लाईन मध्ये करणं ही गोलंदाजी ज्यावेळेस तुम्ही सराव करता त्यावेळेस चांगला सराव करा जेणेकरून तुम्ही मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करू शकताय आणि स्वतःला पूर्णपणे सांभाळू शकताय यावेळेला चेंडूवरती चांगली पाहणी केले या पंचांनी आणि नो घोषित केलाय बघा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा अशीच पाहणी करतात पंच आणि लगेच नो घोषित करतात कारण की कमरावून जास्त उंच चेंडू असतोय त्यावेळेला पंच या ठिकाणी नो घोषित करतायत आणि 3 आहे पूर्ण सुवर्ण संधी आहे एखादी मोठा फटका खेळण्याची संधी या ठिकाणी निर्माण झालेली आहे मागच्या मॅच मध्ये आपण जर बघितलं होता एक गोलंदाज खूप महागडा ठरला होता यावेळेस पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू होता पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा होता पंचांमार्फत पुरेपूर पुढील जर बघितलं होतं अप्रतिम चेंडू त्यांनी टाकले गेले होते परंतु या ठिकाणी जर बघितलं तर एक ढो सुद्धा त्याच्यानंतर पुन्हा व्हाईट चेंडू या ठिकाणी टाकते गोलंदाज धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 16च्या घरामध्ये ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे यावेळेला गतीवर्तन होता बॉल व्यवस्थित होता परंतु बाहेर चेंडू निघतोय या ठिकाणी गोलंदाज खराब आहे आणि त्याच्यामुळेच गोलंदाजी थोडीशी खराब होते ना त्याच्यामुळे धावसंख्यामध्ये भर होतोय धावसंख्या जाऊन पोहोचले 17 धावांवरती लेफ्ट राऊंड बॅट्समन आहे प्राथमिक पिच मध्ये त्याचा पुरेपूर फायदा उचलावा लागेल या फलंदाजाला यावेळी चेंडूला वन साईडला वाडी स्पीड विकेटच्या दिशेने हा चेंडू होता झेल सुटतोय चेंडू जातोय 4 धावांसाठी चौकार यस डीजे कमार धन्यवाद डीजे अप्रतिम बॉल होता यावर शॉर्ट फुल करायचा प्रयत्न होता चेंडूवरती व्यवस्थित बघितलं या फलंदाजाने यावेळेलाच अप्रतिम चेंडू आता मात्र चेंडू कुठेतरी चांगला पडलेला आहे प्रथम पिच मध्ये त्यावेळेस त्यांनी 3 चेंडू खराब चेंडू सुद्धा टाकले होते नंतर बघितला होता की हा बॉल अप्रतिम चेंडू टाकलेला आहे चांगली गोलंदाजी करावी लागेल समोरच्या संघाला पूर्णपणे तुम्हाला रोखायचं असेल तर चांगली गोलंदाजी करणं हे गरजेचं आहे या ठिकाणी कुठेतरी तुम्ही पुढे जाऊ शकताच चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढलाय चेंडू जरूर 6 धावांसाठी हा आलाय मोठा फटका मिळतील 6 धावा या ठिकाणी या संघाला आणि 6 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय 27च्या घरात 27 रन यस डीजे कमाल धन्यवाद सर डीजे सर्व प्रेक्षक सुद्धा आपण बघितल्या जातच खिलाडू कक्षामध्ये पूर्ण खिलाडूच दिसतात त्या ठिकाणी पूर्ण एक चांगलं मैदान या ठिकाणी पाहायला मिळतोय यावेळेस बघायचं आहे पुढे एकदा 4 दिशेने चेंडूला खेळून काढतोय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बघा एक पाय पुढे कडून चेंडूला अडवलं जातं आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी चेंडूला अडवलं जातोय धाव मिळेल या ठिकाणी धाव संख्यांवरती भर होते धावसंख्या जवळ पोहोचते 28 धावा 28 रन्स या ठिकाणी धावा होत आहेत निश्चितच जी 14ची सरासरी आहे ती मेंटेन ठेवले प्रति षटकामागे आई गावदेवी स्पोर्ट जाबारपाडा टीमनं आणि ते एक रणनीती त्यांनी आखल्या आणि त्याचा निश्चितच पुरेपूर फायदा घेत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण त्यांना पाहतोय
हा विजय, कारण की इथे धावांची आवश्यकता आहे, धावा या त्यांना वाढवाव्या लागतील या ठिकाणी, कारण की समोरचा संघ सुद्धा अतिशय तितकंच मजबूत संघ आहे. मात्र क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं, कारण की खास करून आपण जर बघितलं वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन हे भरपूर पुढे गेलेले आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा भरपूर खिलाड्याचे घडलेले आहेत आणि या मैदानाचा सुद्धा आपण बघितला भरपूर इतिहास झालेला आहे, फार मोठे इतिहास आहेत सुद्धा. आपण बघितलं ओपनची स्पर्धा सुद्धा या मैदानामध्ये होतच राहतात आणि अशा या चांगल्या स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळतात. बरेचशा ठिकाणी क्रिकेटचा महासंग्राम मित्रांनो चालू झालाय. आज आपण बघितलं वीर चिमाजी आप्पा मैदान, त्या ठिकाणी सुद्धा चांगल्या स्पर्धा आहेत चालू आहे. त्याच्यानंतर मला वाटतं मालजीपाडा या ठिकाणी सुद्धा चांगली स्पर्धा चालू आहे. जुचंद्र परिसरामध्ये मला वाटतं तिकडे मॅच असतील कदाचित, कारण की आठवड्याला मॅच कुठे ना कुठे मित्रांनो चालू आहे, कारण की क्रिकेटचा सीझन हा मात्र चालू झालेला आहे. त्याच्यामुळेच भरपूर ठिकाणी स्पर्धा चालू आहेत मित्रांनो. लेफ्ट हँड राऊंड पुन्हा एकदा बॅट्समॅन असेल, गोलंदाज येतोय, गोलंदाज मार्कवर चांगल्या पद्धतीने चढूला खेळून काढतोय, बॅक टू बॉलर. यावेळेस अप्रतिम चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय या ठिकाणी. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. स्वतःच्या पालित्रामध्ये चेंडूला अडवलं होतं गोलंदाजाने, सुरेख गोलंदाजी. हे तिसरं षटक मला वाटतं पाहायला मिळतं या ठिकाणी, कारण की जर सगळी गोलंदाजी करणं हे गरजेचं असतं गोलंदाजाला, कारण की स्वतःला पूर्णपणे सांभाळतोय हा गोलंदाज. प्रत्येक बॉलवरती अप्रतिम बॉल होता. सॉफ्ट बॅटने जरूर खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटर याने. जो बॅटर आपण बघतोय एक लेफ्ट राऊंड बॅचन. गोलंदाज असेल, गोलंदाज मार्कवर. अप्रतिम क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. अडीचशे एक मिड विकेटला असेल. त्याच्यानंतर आपण बघितलं मिड विकेट आणि लॉंग लेग असं एक क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. पूर्णपणे क्षेत्ररक्षण जे आहे ते लेफ्ट राऊंड बॅट्समॅन साठी पूर्ण हे सजवलेलं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा जातोय, गोलंदाज यावेळेस अप्रतिम पडल्यानंतर चेंडू बघा ऑफस्टंप पूर्ण सरळ चेंडू निघून जातोय. ही लाईन असते, कारण की याच पद्धतीने गोलंदाजी करावं लागेल गोलंदाजाला. निसर्गाच्या रम्य वातावरणामध्ये स्पर्धा आपण मित्रांनो बघतोय. अप्रतिम चांगलं आयोजन आपण बघतोय. वाघोबा स्पोर्ट टिवरी आयोजित सरपंच आणि उपसरपंच चषक, एक जबरदस्त आयोजन आपण बघतात मित्रांनो. शरीरापासून दूर चेंडूला खेळून काढतोय, चेंडू निघून जाईल त्या दिशेने. मिळतील या पुन्हा एकदा 4 धावा. अप्रतिम फटका होता, शॉर्ट पिच चेंडू होता, चेंडूला हुक केलं त्या दिशेने. चेंडू फटक्यांच्या दिशेने चेंडू निघून जातोय आणि या मिळतात 4 धावा. यश टीचर धन्यवाद डीजे. चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज मला वाटतं विशाल. यावेळेस अप्रतिम बॉल होता, फलंदाजाला बॉल हा काही समजला नाही, तर ते ऑफस्टॉपला जाऊन अगोदरच सफल होते. फलंदाज फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय, कन्वर्ट करू शकला नाही हा फलंदाज. खडे खेळण्याचा प्रयत्न करतोय. डॉट डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळतोय. फलंदाज विशाल सपटे, गोलंदाज मार्कवर. अप्रतिम गोलंदाजी करत असताना गोलंदाज शॉट फुल करण्याचा प्रयत्न बघायचा आहे. पुन्हा त्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि या मिळतील पुन्हा एकदा 6 धावा. या 6 धाव्याने संघामध्ये धाव संख्येमध्ये भर होतोय. 38 धावा, 38 रन्स. यश डीजे. चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपण होताना पाहतोय. पहिल्या 2 ओव्हरचा आपण विचार केला तर दोन्ही ओव्हर मध्ये
14 धावा जरूर आल्या होत्या, परंतु तिसरं षटक असं वाटलं होतं की नक्कीच या ठिकाणी कमबॅक करणारं षटक पाहायला जरूर मिळेल, परंतु नाही असं उत्तर आलं. एक खराब चेंडू हाताला आणि त्याचा पुरेपूर फायदा या ठिकाणी बॅटर पिंटू जाधवनं घेतलाय. षटकातील हा पुढचा बॉल यावेळेस लेडिंग एज 3 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये यावेळेस हा चेंडू लँड होतोय आणि सरळ लॉंग स्टॉप बॉर्डर लाईनच्या बाहेर रवाना झालाय. 4 धावांसाठी येतो हा चौकार. बेचाळीस धावा धावफलकावर तुम्ही स्क्रीनवर सुद्धा बघू शकता. ट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण बघतात मित्रांनो. प्रत्येक ठिकाणी आपण जर बघितलं वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन यांच्या अंतर्गत ही स्पर्धा मित्रांनो खेळवली जातोय. लाईव्हचा हे जास्त चाललेलं दिसत. तुम्ही लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा घरी बसल्या या स्पर्धेचा तुम्ही आनंद लुटू शकता मित्रांनो. कारण की आपले भाऊ असतील, आपले मामा काका असतील किंवा त्यांची मुलं असतील सुद्धा ते सुद्धा ही स्पर्धा तुम्ही मोबाईलवरती बघू शकता मित्रांनो. एक चांगलं आयोजन पाहायला मिळतोय. दुपारच्या सत्रामध्ये चालू असणारा मॅच आपण बघतोय. दोन्ही संघामध्ये अंतिम षटक असेल. क्रॉस केलाय ऑन साईडला, चेंडू विकेटच्या दिशेने जातोय, मात्र चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी दमदार, शानदार, वजनदार असा एक चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि या मिळतील 4 धावा. 4 धावेळी संघाची धावसंख्या जवळ पोहोचतोय. 46 धावा धावफलकावर पाहायला मिळतोय. विजय काय म्हणशील या चौकारानुसार? 46 धावा आहेत आणि जवळजवळ पलीकडे धावसंख्या नेणं हे गरजेचं आहे. निश्चितच आतापर्यंत 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. 4थ्या षटकाला प्रारंभ झालाय, परंतु तिन्ही गोलंदाजाचा आपण विचार केला ना, तिन्ही गोलंदाजांना 14 धावा या तिन्ही षटकामध्ये दिल्या आहेत. आता मात्र हे 4थं षटक आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती चौकार जरूर आला. यावेळेस लॉंग ऑफला फटका सुंदर आहे, मिळेल फक्त एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतंय ते म्हणजेच 47 आकड्यावरती. 47 धावा झालेल्या आहेत. सगळी बॅटिंग केलेली आहे थोडी बॅटर याने, कारण की प्रॉफिट क्रीज मध्ये राहणं हे फार मोठं, टिकून राहणं फार मोठं गरजेचं आहे. असे काही खेळाडू आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण बघितले. 2005 मध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि त्याच्यानंतर आपण बघितलं तर वीरेंद्र सेहवाग, ही जोडी मला लगेच आठवली. आणि तसंच टिकून राहण्यानंतर कधी कधी त्यांनी भरपूर भारतीय संघामध्ये भरपूर असे शतक झळकवलेले आहेत. शॉर्ट पिच चेंडू होता, चेंडूला हुक करायचा जरूर प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही. चेंडू पडल्यानंतर सरळ चेंडू इष्टच्या हातामध्ये हा चेंडू जातोय निघून. पीस लाईन करणं हे गरजेचं असतं. कदाचित गोलंदाजाला सुद्धा काही समजत नाही, परंतु या ठिकाणी चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. धावा मात्र अतिशय चांगल्या 40च्या पलीकडे धावसंख्या गेलेली आहे. सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न मात्र कुठली चुकी होताना दिसत नाही. मात्र या ठिकाणी विकेटचं होते पतंग आणि फलंदाज या ठिकाणी बाद होते. त्याला मैदानाच्या बाहेर जावं लागेल फलंदाजाला. अंबर सा लगता है मेरा सागर, मेरी राह में फूलों का रास्ता है मेरा सागर. चला फलंदाजाने घाई करायची आहे, कारण की जवळजवळ आपण बघितले 47 धावांची जी पार्टनरशिप आपण बघितली ती कुठली होती, कारण की जबरदस्त बॅटिंग केली होती या ठिकाणी. त्या बॅटरनी अतिशय चांगली स्फोटक फलंदाजी करत असताना त्याच्या वैयक्तिक धावा आपण जर बघितल्या या ठिकाणी नुकताच फलंदाज बाद झालेला आहे. 24 धावांच्या बाद होते. यावेळेस चेंडू उंच आहे, बघायचं आहे झेल होतोय का. झेल खाली होतोय क्षेत्ररक्षण आणि फलंदाज होतोय या ठिकाणी बाद. फलंदाज बाद झालेला आहे. धन्यवाद डीजे. डीजेच्या 2 ऑपरेटर्स या ठिकाणी आहेत. मधुर संगीत गीत सुद्धा या ठिकाणी आपण ऐकतोच. भरपूर ठिकाणी काही ठिकाणी डीजे पाहायला मिळत नाही, परंतु या ठिकाणी चांगलं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळतंय. एक सुंदर मॅच सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतंय.
या दुपारच्या सत्रामध्ये आजचा या स्पर्धेचा पहिला दिवस जवळजवळ आजच्या दिवसातील 12 संघांनी या स्पर्धेमध्ये भाग दर्शवलेला आहे. शॉर्टपिच चेंडू यावेळेस बघायचा आहे बिडाफ आणि बिडाफच्या मध्ये मला वाटतं चेंडू जरूर आला असता, मात्र या ठिकाणी झेल सुटला जातो. स्वतः गोलंदाज झाला होता. झेल सुटल्याने तर जवळजवळ 3 ते 4 क्षेत्ररक्षक जवळ आले होते. अप्रतिम चांगला झेल घेण्याचा जरूर प्रयत्न केला होता. धावसंख्येमध्ये भर तोडणे, धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 49 धावा झालेल्या आहेत आणि 50 धावांचं एक टार्गेट ठेवलेलं आहे. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे. अप्रतिम फलंदाजी केली होती या ठिकाणी. पहिला डाव या ठिकाणी समाप्त झालेला आहे. प्रथम बॅटिंग करत असताना ज्या संघाने धावा या ठिकाणी केले ते 49 धावा आणि 50 धावांचं या ठिकाणी एक टार्गेट ठेवलेलं आहे. समोरच्या संघाला धावा त्या 50 धावा या करावं लागतील, चेस करावं लागतील. या ठिकाणी तुमची विकेट्स बघितले जाणार नाही, तुमची नाणेफेक बघितली जाणार नाही, असा एक नियम आहे याच्यामध्ये की कंपल्सरी चेस असेल. ड्रेसिंग आणि चेस हे कंपल्सरी असेल मित्रांनो, लक्षात घ्यायचं आहे. तर आम्ही एक पुन्हा एकदा ब्रेक मधुर संगीत गीते या ठिकाणी ऐकणार आहोत. धन्यवाद. पाटलांचा बैलगाडा, पाटलांचा बैलगाडा गाडा त्या पाटलांचा बैलगाडा गाडा त्या घाटात गेला या राडा. पाटलांचा बैलगाडा गाडा त्या घाटात गेला या राडा. राजशाही थाटात बैल आमचं जगतोया, खेळ बैल गाड्याचा घाटामध्ये शोभतोया. धुळ उडवून कसा वाऱ्यावानी पळतोया, वारे पाहून ती भल्या भल्यानं घाम फुटतोया. तुम्ही ना हाताचा मजा सोडा, तुम्ही ना हाताचा मजा सोडा. हॅलो हॅलो. तर माती आणि माता फरक आहे फक्त विलांटीचा. एक जन्म घेते तर एक कुशीट घेते. अशा या माती आणि मातेच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून या संध्याकाळच्या सत्रामध्ये आलेल्या माझ्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं, खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन अंतर्गत वाघोबा स्पोर्ट टीव्ही आयोजित सरपंच चषक उपसरपंच चषक 2025 चा हा भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा आजच्या दिवसातील शेवटचा मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. पहिल्या फेरीतील नाण्याची एक बाजू मित्रांनो आपण पाहिली, नाण्याची दुसरी बाजू देखील पाहणार आहोत. एका बाजूने संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहिला, परंतु त्या संघर्षाचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने दिलं जाईल. 49 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहिल्या. फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळाली होती आई गावदेवी स्पोर्ट जाबरपाडा. 49 धावा त्यांनी बनवल्यात आणि लक्ष असणार आहे 50 धावांचं. आणि या 50 धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातील, दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. ते म्हणजेच विजय चोगारी आणि त्याला साथ देण्याकरता प्रमोद पागी नावाचा खेळाडू आणि गोलंदाज विशाल दलवी. तर बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा असतील दोन्ही टीमला. नुकताच आपण आमच्या समालोचन कक्षातून थेट आवाज तुम्ही ऐकला. व्हॉइस ऑफ कॉमन मिस्टर भरत माली सरांचा आवाज तुम्ही या ठिकाणी निश्चितच ऐकला. एक जबरदस्त समालोचक आहेत, भरपूर वर्ष समालोचन त्यांनी देखील केले वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये आणि त्यांच्याच म्हणून आम्ही देखील शिकलो आहोत. मला काही हरकत नाहीये, कारण आमच्यापेक्षा लेजंड आहेत आणि चांगलं सातत्यानं समालोचन त्यांच्या मुखातून देखील तुम्ही ऐकलं. तर 50 धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातील आणि हा संघर्ष कशा पद्धतीचा राहील येणाऱ्या वेळेनुसार त्याचा रिझल्ट आपल्याला जरूर पाहायला मिळेल, यात काही शंका नाहीये. 50 धावांचं लक्ष उद्या 4 ओव्हर मध्ये जरूर पूर्ण करायचंय.
12.50च्या सरासरीनं ही धावसंख्या मात्र जमा करायची आहे प्रति षटकामागे. ऑन स्ट्राईक वरती बॅटर आपण पाहिला तर मिस्टर प्रमोद पागी पाहायला मिळतो. पहिला बॉल हलक्या हाताने पॉइंटच्या दिशेला ढकेलला. एकदा वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु चेंडू थांबायचं नाव घेत नाहीये. परंतु शेवटच्या एंडला मात्र पंकज डबकेशच्या माध्यमातून तो चेंडू मात्र डीप पॉइंटच्या दिशेने मात्र अडवला गेला आणि 2 धावा मैदानी 7 मध्ये आपण कंप्लीट होताना पाहतो. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मैदानी 7 मध्ये पाहायला मिळाले. यस नो वेट या 3 गोष्टींचा समावेश मात्र चांगल्या पद्धतीने घेतला गेला आणि 2 धावा कंप्लीट होताना आपण पाहतो. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिला या ठिकाणी उजव्या यष्टीचे थोडासा बाहेरचा बॉल होता, परंतु बॅटर आपण पाहिला तर चांगला पवित्र त्यांनी घेतला होता हुकचा पटका खेळण्यासाठी. परंतु गोलंदाज देखील चतुर जरूर पाहायला मिळाला. अगदी हा चेंडू यॉर्कर पद्धतीचा हाताळला गेला. बॅटरचं फुटबॉल ओळखलं होतं आणि त्याला अनुसरून हा चेंडूचा अचूक टप्पा मैदानाच्या आतमध्ये मेंटेन केला. यावेळेस हा देखील खूप चांगला बॉल आहे. गुडलिनवरती चेंडूची हाताळणी केली होती. शॉर्ट सिलेक्शन मित्र म्हणून थोडंसं चुकीचं या ठिकाणी पाहायला जरूर मिळत आहे. बॉलच्या मिनिट मध्ये येऊन निश्चितच तुम्ही मोठा फटका जर तुम्हाला खेळायचा असेल तर बॉलच्या लाईन मध्ये येऊन खेळणं खूप गरजेचं आहे आणि चेंडूवरची नजर देखील तुम्हाला प्रॉपर ठेवावं लागेल. यावेळेस ब्लॉक हॉल मध्ये चेंडूची हाताळणी केली होती. डायरेक्ट हिट नेम करून गेम करायचा होता, परंतु नेम हुकलाय आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर रवाना झालाय. पंजा आणि काँग्रेसची निशाणे या ठिकाणी दाखवत असताना पण शैलेंद्र वाघे यांच्या माध्यमातून हा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. धावसंख्या 5 ने पुढे सरकली, जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती. लक्ष पूर्ण करायचं आहे 50. सध्या तरी गोलंदाजी खूप चांगली होत होती मैदानाच्या आतमध्ये. या डायरेक्ट हिटची गरज होती का, निश्चितच त्याचा रिझल्ट मात्र एंडला नक्की पाहायला मिळेल. इष्टाच्या सरमध्ये आलेल्या हा 5 धावा कशा पद्धतीच्या राहतील ह्या मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल त्याचा निर्णय. निसर्गाच्या सानिध्यामध्ये लपलेलं हे टिवरी गाव आणि टिवरी गावाचा जर आपण विचार केला तर एक जबरदस्त आयोजन नियोजन वाघोस्फोट टिवरीच्या माध्यमातून सरपंच उपसरपंच चषकामध्ये पाहायला मिळतंय. गंगाधर अप्पा माझी भुईर मैदान हे निश्चितच प्रसिद्ध आहे या टिवरी गावामध्ये आणि त्या मैदानावरती ही मोठी स्पर्धा आपण पाहतोय. फटका फसलाय हवेमध्ये भरपूर काल चेंडू जरूर पाहायला मिळाला होता, परंतु नो मॅन लँड्स मध्ये यावेळेस चेंडू मात्र डिलिव्हरी झाला. बॅकअप चांगल्या पद्धतीने मिळाला गेला, परंतु 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या गेल्यात आणि 2 तुमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 या आकड्यावरती. पहिलं षटक म्हटलं तर निश्चितच पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आपल्याला जरूर पाहायला मिळते. गोलंदाज विशाल दलवेशच्या माध्यमातून 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 9 धावा धाव फलकावरती पाहायला मिळते. आता मात्र डाव्या हाताचा बॅटर मैदान च्या आतमध्ये ऑन स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय मिस्टर विजय जोगारी. पुलरलेनचा बॉल ऑन साईडला वळवलाय. शॉर्ट मिड विकेट वरून चेंडू मात्र रवाना झाला होता मिड विकेटच्या दिशेनं, परंतु एक सिंगल धाव मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश करते. जाऊन पोहोचले 10 या आकड्यावरती. एक पॉझिटिव्ह सुरुवात त्या ठिकाणी निश्चितच पाहायला मिळते. आदिवासी घोषित केला रे माझे गुलाबाचे फुला. डोंगरचे डोंगराखाली माया तुझा पलटकाडी रे माझे गुलाबाचे फुला. डोंगरचे डोंगराला धनी माझा पलटकाडी रे माझे गुलाबाचे. धन्यवाद. डीजे काय म्हणाले सागर सॉरी भरत माळी सर, ज्या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्यात, कारण की चांगली गोलंदाजी केलेली आहे विजय. कारण की बघा 10 पेक्षा जास्त त्यांनी धावा दिलेले आहे. सरासरी आपण बघितली होती 12.5 ची सरासरी ही मेंटेन करणार होती, परंतु या ठिकाणी तसं काय गोलंदाजांनी करून दिलेलं आहे की सुंदर गोलंदाजी केलेली आहे पहिल्या ओव्हरमध्ये. म्हणजेच या पॉवर प्ले मध्ये स्वतःला पूर्णपणे त्यांनी सांभाळून घेतलंय. कदाचित चांगली सांभाळून घेतलेलं आहे त्यांनी स्वतःला, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये जर धावा जर या ठिकाणी जर आल्यात तर मात्र क्रिकेट आहे. बघा क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं मित्रांनो. नाण्याची एक बाजू जरूर आपण बघितले, परंतु क्रिकेटमध्ये तसं काही होऊ शकत नाही, परंतु अशक्य आणि शक्य हे नक्कीच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे.
निश्चितच क्रिकेट हा एका डावानं जिंकणारा खेळ नाहीये, त्याच्यासाठी 2 डाव असतात. सुरुवातीचा पहिला डाव आपण पाहिला, यावेळेस लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू हाताला होता, मात्र ओळखलं बॅटरनं, थोडंसं वेट केलं, बॅटरनं वॉइस चेंडूला पाठवलं, फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांकरता येतो हा शौकार. मारतो या 50. धन्यवाद. म्हटलं जातं ना, सामर्थ्य हे जिंकण्यातून नव्हे तर तुम्ही करत असलेल्या संघर्षातून निर्माण होत असतं. आणि या ठिकाणी संघर्ष करताना दिसत आहेत 2 बॅटर, प्रमोद पागे आणि विजय जोगारी. आणि विजय जोगारीच्या बॅटमधनं हा आलेला चौकार थोडासा दर्जेदार नक्कीच पाहायला मिळालाय. आणि धावसंख्येने देखील बदलला आहे आकार, धावसंख्या जाऊन पोहोचले 14च्या घरामध्ये. गोलंदाज आपण पाहिला तर चंद्रकांत डबका, त्याच्याकडे व्हेरिएशन आहे, मिश्रण आहे. तो सातत्याने वेगवेगळ्या टप्प्यावरती गोलंदाजी टाकण्यासाठी जाणला जातो हा गोलंदाज. एवढ्या षटकातून पुढचा बॉल, यावेळेस पुन्हा एकदा ब्रेक केला होता, मात्र या ठिकाणी हा डॉट बॉल जरूर होतोय. दुसरे षटक प्रतिनिधीपदावर आहे, तर नक्कीच हवा ह्या प्रत्येक बॉलवरती तुम्हाला अटॅक करावा लागेल. यावेळेला चांगला बॉल होता, मात्र बघायचं पंच दर्शवतात की हा चेंडू खराब आहे. अवांतर धाव मिळते, अवांतर धावेळी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 15च्या घरामध्ये ही धावसंख्या जाऊन पोहोचते. निश्चितच यावेळेस आपण पाहिला तर लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. ब्रेकचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडूचा टप्पा ओळखला आणि हुकचा फटका फलंदाज विजय जोगारीच्या बॅटमध्ये या ठिकाणी येतोय. आणि या फटक्यानं धावसंख्या जाऊन पोहोचले ती 21 आकड्यावरती. धन्यवाद. म्हटलं जातं ना, आयुष्यात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या, कधी हार मानू नका, त्या प्रसंगावर मात करून पुन्हा उभं कसं राहता येईल हे मात्र नक्की शिका. निश्चितच थोडासा अडचणीमध्ये सिंग होता, परंतु त्या अडचणीमधून बाहेर काढण्याचं काम केलं या ठिकाणी विजयनं. काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेश केली जाते. यावेळेस आणखी एक मोठा फटका येतोय, बॅक टू बॅक हा दुसरा षटकार या ठिकाणी पेश केला विजय जोगारी या बॅटरनं. ऑन फायर. धन्यवाद. महेंद्र रावते यांच्याकडनं षटकारांच्या हॅट्रिक करता 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. कदाचित ह्या बॉलवरती जर षटकार आला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज लागू होईल विजय जोगारी या बॅटरला. यावेळेस षटकारांची हॅट्रिक पूर्ण केले आणि महेंद्र रावते यांच्याकडनं 1000 रुपये कॅश प्राइज आहे, ते दिलं जाईल. क्या बात आहे. धन्यवाद. काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होत आहे विजय जोगारी यांच्या माध्यमातून. आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण पाहिलं तर षटकारांची हॅट्रिक पाहायची होती महेंद्र रावते यांना, आणि षटकारांची हॅट्रिक पेश केले विजय जोगारी या खेळाडूंना. आणि 1000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांना दिलं जाईल, आमच्याकडे जमा देखील आहे. आणि या षटकाराच्या सायना आता मात्र धावफलक जाऊन पोहोचले, ते म्हणजेच 33च्या घरामध्ये. अजूनही 17 धावांची आवश्यकता असणार आहे. चंद्रकांत डबका षटकातील पुढचा बॉल, यावेळेस पुन्हा एकदा हॅप ट्रॅकर बॉल होता, फुल पॉवरफुल सक्सेसफुल चेंडूला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा करता हा 4था षटकार आलाय. अगदी निश्चित थोडंसं मोठं गणित होतं, परंतु या दुसऱ्या षटकामध्ये ते गणित अगदी सोपं केलंय.
विजय जोगारी या खेळाडूंना 50 धावांचं लक्ष होतं 4 ओव्हर मध्ये, परंतु निम्मा पल्ला पार केला असं मला काही हरकत नाहीये. वॉट फलंदाजी बाय मिस्टर विजय जोगारी. या षटकाचा आपण विचार केला तर या षटकामध्ये जवळजवळ 4 षटकार आणि 1 चौकार, त्याच्यानंतर 2 डबल देखील आले, सॉरी 1 वाईटचे फक्त 1 सिंगल आले. चांगले बॅटिंग झाले. आता मात्र 12 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी फक्त 11 धावांची आवश्यकता आहे. काय म्हणाल भरत माळी सर, ज्या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये हा खेळ झाला? चांगल्या धावा या ठिकाणी आलेल्या आहेत. विजय बघा, कधी कधी घराचे वासी सुद्धा फिरतात, तर घराचे वासी फिरला नाही तर घराची कवळे सुद्धा फिरतात मित्रांनो. तसंच या ठिकाणी सामन्यामध्ये तसंच आहे की या ठिकाणी मॅच सुद्धा फिरू शकेल. पण थोडीशी खराब गोलंदाजी होती आणि त्याचा भरपूर फायदा उचलला बॅटरनं. चांगली बॅटिंग त्याच्याकडनं झाली. कष्ट करताना दिसते ही टीम. 50 धावा चीज करत असताना आता तरी समीकरण जे आहे ते सोपं केलंय. म्हटलं जातं ना, क्षेत्र कुठले असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये आणि तुमचे जर कष्ट प्रामाणिक असतील तर तुमच्या यशाला देखील पर्याय नाहीये. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रामाणिक कष्ट करताना दिसत आहेत 2 बॅटर, प्रमोद तागे अँड विजय जोगारी. यावेळेस 30 षटक टाकण्याकरिता विनोद सेनेरा. फुलटॉस बॉल होता, फुलटॉस बॉल होता, परंतु डाव्या बाहेर हा चेंडू निश्चितच रवाना झालाय. तर अंपायरची मागणी या ठिकाणी घेतलंय. पंचांचं सॉफ्ट डिसिजन आहे की हा चेंडू आहे वाईट, परंतु च्या माध्यमातून हा रिव्ह्यू या ठिकाणी घेतलाय जो संघाचा संघनायक आहे. वाईट बॉल आहे. एक धाव जरूर धाव फलकावरती ऍड केली जाईल. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलं. समोरच्या दिशेनं चेंडूला फक्त दिशा दिली. एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट होताना आपण पाहणार आहोत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 41 41 धावा. चांगलं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. विजय गण चेसिंग करत असताना चांगलं बॅटिंग विजयच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला जरूर मिळते. षटकातील पुढचा बॉल राईट मोड द विकेट ना गोलंदाज विनोद. यावेळेस चांगला बॉल जरूर पाहायला मिळतोय. डॉट चेंडू निश्चितच जास्तीत जास्त हाताला वेळ लागतील, नाहीतर मग गुच्छाने विकेट पकडाव्या लागतील. म्हटलं जातं दया क्षमा शांती तिथे देवाची वस्ती. थोडीशी नाजूक परिस्थिती पाहायला या ठिकाणी जरूर मिळते. आई गावदेवी स्फूट चाबरपाडा टीमची गोलंदाजी थोडीशी खराब राहिली आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर डायरेक्ट हिट झालंय आणि जो चांगला बॅटर होता विजय जोगारी त्याला मात्र डगआउटचा रस्ता दाखवलाय. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज मात्र हा बाद झालाय, परंतु बाद होण्यापूर्वी त्यांनी मात्र काय खेळ खेळलाय मैदानाच्या आतमध्ये. लाजबाब पारी जरूर पाहायला मिळते. शिवाजी ठाकूर दिघोडे या गावाचा. बॉलवर नजर ठेवून फटका मारतोय आकाश पारगावचा. धन्यवाद डीजे. नयन भुरकून येतोय
जयन बुरकून येतोय न्यू बॅटर. यावेळेस आपण पाहिलं थोडासा बॅटर सफल क्रॉस झाला आणि फाईन लेग दिशेच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. डॉट बॉल येतोय. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 धावांची आवश्यकता आहे. अजूनही या ठिकाणी पण पाहिले तर 2 चेंडू जर डॉट आले तर एक चांगली फाईट जरूर पाहायला मिळेल. यावेळेस आपण पाहिलं हॅपटॅकर बॉल गॅप मध्ये चेंडूला पाठवलंय. चेंडू जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. एका टप्प्याने चेंडू रवाना झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता येतो चौकार. तुर्ब्याचा भूषण पाटील गॅप मधून मारतोय फोर. धन्यवाद डीजे. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 46. यावेळेस आणखी एक चांगला फटका आहे ऑन साइडला. वाडीस मिड विकेटच्या दिशेने मात्र चेंडू आपल्याला जरूर पाहायला मिळत. एक सिंगल धाव येते आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 47 आकड्यावरती. 6 बॉल आणि आता मात्र 3 धावांची आवश्यकता असणार आहे मॅच जिंकण्यासाठी. चला यानंतर सज्ज राहायचं आहे ते म्हणजेच आपण टीम यानंतर पाहणार आहोत. फोर 999 वाघोबा स्फुट राजावले आणि त्यांच्या समवेत विजय सिंग अशी लढत आपण यानंतर पाहणार आहोत. दुसऱ्या फेरीतील तिसरा सामना उमेश खुताडे 3 धावा रोखण्याकरता मैदानाच्या आतमध्ये नंबर 4चं षटक सज्ज होतोय. 6 बॉल मध्ये 3 धावा त्याला रोखायचे आहेत. फील्ड पोझिशन मध्ये थोडासा बदलाव. डीप इष्टा कव्हरचा खेळाडू यावेळेस 30 सर्कलच्या आतमध्ये घेतला गेलाय. षटकातील पुढचा बॉल. पहिला बॉल या ठिकाणी फेस करत असताना हवाई हल्ला केलाय आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवरती विकेट मिळवले उमेशनं. प्रमोद पागे जो सलामीला आला होता मोठ्या फटक्याची गरज होती का असा प्रश्न आम्हाला देखील निर्माण झालाय. 6 बॉल मध्ये 3 धावांची आवश्यकता असताना MS धोनीच्या अंदाजानं सामना फिनिश करण्याचा त्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी अपयशी ठरलाय आणि विकेट ठिकाणी डाऊन होते. एसटीचे मोठे गावाचा निलेश मात्रे दोन्ही बाजूनी खेळतय छान. जलकस भोयर ऑलराऊंडर खेळाडू आपला फार गुणवान. टीम गावदेवी स्फूट जाबरपडासाठी एवढंच म्हणेन. आयुष्यात सर्व हरलात तरी चालेल पण हिम्मत कधीच हारू नका कारण हीच हिम्मत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा मात्र देते. यावेळेस पुन्हा एकदा झेलची संधी आहे. झेल पकडला जाईल का? खूप महत्वाचा झेल आहे परंतु झेल या ठिकाणी आपण पाहिला तर सुटले जाते. पकडा कॅच जिंका मॅच सोडाल कॅच तर हराल मॅच. हे क्रिकेटचं रहस्य आहे. या ठिकाणी आपण पाहते गोलंदाजाने पूर्णपणे प्रयत्न हे केले होते परंतु क्षेत्ररक्षकांचा साथ निश्चित थोडासा अपूर्ण मिळतो. कदाचित हा झेल पकडला असता तर सामन्यामध्ये वापसी केली असती. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतात झेल सुटल्यानंतर. म्हटलं जातं ना बुडत्याला काडीचा आधार आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार मिळणं खूप गरजेचं असतं क्रिकेटच्या पटलावरती. चुकीला माफी नाहीये. आता मात्र 4 बॉल शिल्लक आहेत आणि फक्त 1 धावेची आवश्यकता आहे. पूर्णपणे भारी पडला या ठिकाणी सम्राट स्फूट सागपाडा. गावदेवी स्फूट जाबरपाडा टीम वरती पूर्णपणे हावी झालाय. 4 बॉल शिल्लक आहेत आणि आता मात्र फक्त आणि फक्त 1 धावेची आवश्यकता आहे. हो 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 यावेळेस आपण पाहिलं तर मोठा फटका येतोय आणि अशा पद्धतीने या ठिकाणी हा सामना मात्र जिंकलाय तो म्हणजेच सम्राट स्फूट सागपाडा टीमनं.
विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हाय लय भारी विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हाय लय भारी विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हाय लय भारी विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हाय लय भारी हे भिवंडी शहराची शान हाय दादा नाव गाजतंय आज महाराष्ट्राला नाव गाजतंय आज महाराष्ट्राला नाव गाजतंय आज महाराष्ट्राला हे बोरीवलीच्या सुजित कालेकरचा